Good morning, student. Welcome to learning program. लास्ट पिरियड मध्ये आपण जो सेकंड पेपर आहे त्या सेकंड पेपरचा डेफिनाइट इंटिग्रेशन हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपण व्यवस्थित अभ्यास केला आहे. आता या जे पिरियड आहे या पिरियडला आपण पुढचा जो टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल हा जो ॲप्लिकेशन आहे त्यावरती एकच ॲप्लिकेशन आहे ते आपण या पिरियडला पाहणार आहोत. तर ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स त्यामध्ये कुठले पॉईंट आपल्याला स्टडी करायचे पहा. लेटेस्ट स्टडी फर्स्ट आहे एरिया बाउंडेड थिकर. म्हणजे हा जो चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल यात एक ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आहे एरिया बाउंडेड बाय दी कर्व. आणि त्यामध्ये दोन पॉईंट आहेत. मग एरिया बाउंडेड बाय दी कर्व एक्स ॲक्सिस अँड गिवन लाईन्स. एक्स ॲक्सिस आणि गिवन लाईन मध्ये जो कर्व आहे त्या कर्व आपल्याला फाइंड करायचा आहे, एरिया फाइंड करायचा आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे एरिया बिटवीन टू कर्व. दोन कर्व मधील एरिया कसा फाइंड करायचा ते आपण या पिरियडला पाहणार. मग फर्स्ट पॉईंट जो आहे एरिया अंडर दी कर्व. दी एरिया बाउंडेड बाय दी कर्व y इक्वल टू एफ ऑफ एक्स comma x axis and line x equal to a and x equal to b is given by a is equal to integration from a to b y into dx, where y म्हणजेच काय आहे तर f of x आहे. therefore area A is equal to integration from a to b f of x dx. आता हेच आपण डायग्रामॅटिकली कसं दाखवता येईल पहा. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, हे कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड एक्स ॲक्सिस आहे, त्यानंतर लाईन आहे एक्स इक्वल टू ए एक्स इक्वल टू बी. म्हणजेच एरिया बाउंडेड बाय द कर्व वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा एक्स ॲक्सिस अँड लाईन एक्स इक्वल टू ए अँड एक्स इक्वल टू बी. यामध्ये जो बाउंडेड एरिया आहे हा बाउंडेड एरिया कसा फाइंड करायचा तर ए इज इक्वल टू इंटिग्रेशनचं लिमिट काय घ्यायचं तर लाईन ज्या आहेत एक्स इक्वल टू ए पासून एक्स इक्वल टू बी पर्यंत वाय इंटू डी एक्स. तर वाय म्हणजेच काय आहे तर एफ ऑफ एक्स आहे. हे इंटिग्रेशन सोडवा मग पुढे आपल्याला काय मिळेल रिक्वायर्ड एरिया मिळेल. असं सेकंड पाहूया एरिया बाउंडेड बाय द कर्व x is equal to g of y. x is equal to g of y comma y axis and the line y is equal to c and y is equal to d is given by capital A is equal to integration from c to d x into dy. x म्हणजेच काय आहे तर g of y आहे. म्हणजेच A is equal to integration from c to d g of y into dy. तर हे डायग्रामॅटिकली कसे दाखवेल तर वाय ॲक्सिस असेल. हा कर्वचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय. त्यानंतर वाय ॲक्सिस आहे वाय इज इक्वल टू सी आणि वाय इज इक्वल टू डी. हा जो बाउंडेड रिजन दाखवलेला आहे कॅपिटल ए. तर हा ए कसा फाइंड करायचा तर इंटिग्रेशनचं लिमिट कुठपासून घ्यायचं सी पासून डी पर्यंत फ्रॉम सी टू डी एक्स इंटू डी वाय. ज्यावेळेस वाय ॲक्सिसला घेतात त्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं डी वाय घ्यायचं. ज्यावेळेस एक्स ॲक्सिसला घेतात त्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू काय करायचं डी एक्स करायचं. आणि एक्स म्हणजेच काय आहे तर जी ऑफ वाय. हे इंटिग्रेशन सोडवलं अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवलं तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळेल. थर्ड नंबर आहे एरिया बिटवीन टू कर्व्स. त्यामध्ये जो पॉईंट आहे एरिया बिटवीन टू कर्व्स. तर पाहूया आता हे दोन कर्व आहेत. एरिया बाउंडेड बाय द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स अँड लाईन एक्स इक्वल टू ए एक्स इक्वल टू बी. या दोन कर्व मध्ये जो एरिया बाउंडेड झालेला आहे पहा कॅपिटल ए. तर हा ए कसा फाइंड करायचा. द एरिया बाउंडेड बाय द कर्व y1 is equal to f of x
and y2 is equal to g of x, and the line x equal to a, x equal to b is given by capital A is equal to mod मध्ये इंटिग्रेशन फ्रॉम a to b y1 मायनस y2 इंटू dx. आता y1 सुरुवातीला काय घ्यायचा, तर जो अप्पर कर्व आहे तो अप्पर कर्व सुरुवातीला घ्यायचा, म्हणजे जे वरचा जो कर्व आहे तो कर्व म्हणजेच अप्पर कर्व, मग तो सुरुवातीला घ्यायचा अप्पर कर्व मायनस लोअर कर्व. त्यामध्ये जो लोअर कर्व आहे तो लोअर कर्व घ्यायचा, म्हणजेच y2 इज इक्वल टू जी ऑफ एक्स हा लोअर कर्व आहे, y1 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा अप्पर कर्व आहे. मग y1 मायनस y2 इंटू dx, म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी काय आहे, y1 म्हणजे सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय केलं, y1 म्हणजे एफ ऑफ एक्स dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी जी ऑफ एक्स dx. हे आलं एरिया, त्या दोन कर्व मधील एरिया. आता एरिया जो आहे, एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी. एरिया हे जे आहे, एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी. एरिया आन्सर जर निगेटिव्ह येत असेल, आन्सर निगेटिव्ह केव्हा येईल, जर तो एरिया एक्स ॲक्सिसच्या बिलो असेल, कर्व एक्स ॲक्सिसच्या बिलो असेल किंवा वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला असेल, त्यावेळेस एरिया जो आहे तो एरिया काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. एक्स ॲक्सिसचा जर बिलो कर्व असेल तर एरिया निगेटिव्ह येणार आहे, आणि निगेटिव्ह जरी आला तरी तो काय कन्सिडर करायचा, पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. का, तर एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी. आता यावरती एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल पाहू. एक्सरसाइज आहे 5.1. पहिले एक्झाम्पल आहे, क्वेश्चन आहे, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व्स, एक्स ॲक्सिस अँड द गिवन लाईन्स. तुम्हाला कर्व दिलेला आहे एक्स ॲक्सिस आणि गिवन लाईन, यामध्ये जो बाउंडेड कर्व आहे तो कर्व आपल्याला कर्वचा एरिया फाइंड करायचा आहे. मग पहिलं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू 2x अँड लाईनचं इक्वेशन आहे x इक्वल टू 0 अँड x इक्वल टू 5. मग याचं सोल्युशन लिहायचं कसं, मग ॲन्सर रिक्वायर्ड एरिया कॅपिटल ए इज गिवन बाय. मग सुरुवातीला फॉर्म्युला लिहायचा, एक्स ॲक्सिस असेल तर जनरल फॉर्म्युला जो आहे ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय इंटू डी एक्स. एक्स ॲक्सिसचं असेल तर वाय इंटू डी एक्स लिहायचं, बट वायची व्हॅल्यू 2x, एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 5. देअरफॉर ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 5 वाय इंटू डी एक्स. आता वाय म्हणजेच काय, 2x. मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 5 टू एक्स डी एक्स, यामध्ये 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनमध्ये, तो आपण काय करू शकतो, इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहू शकतो, म्हणजेच 2 इंटू इंटिग्रेशन 0 to 5 एक्स इंटू डी एक्स. आता एक्सचं इंटिग्रल आपल्याला फाइंड करता येईल, सिंपल आहे. एक्सचं इंटिग्रल काय येईल, एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि लिमिट फ्रॉम 0 to 5. आता हे जे 1/2 आहे लिमिटच्या बाहेर लिहिता येईल, आणि 2 काय होईल, कॅन्सल होईल, आणि अप्पर लिमिट ठेवलं तर 5चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट ठेवलं तर 0चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर येईल 25, 0चा स्क्वेअर येईल 0, 25 मायनस 0 दॅट इज 25, आणि पुढे युनिट लिहायचं, स्क्वेअर युनिट. का, ते ॲन्सर आहे, एरिया आहे, एरिया असल्यामुळे त्याचं युनिट काय लिहायचं, स्क्वेअर युनिट लिहायचं. आता असंच एक्झाम्पल सेकंड पहा, एक्स इज इक्वल टू 2y, वाय इज इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू 4. आता हा आपल्याला एरिया फाइंड करायचा. आता एरिया बाउंडेड बाय वाय ॲक्सिस अँड कर्व एक्स इक्वल टू 2y, वाय इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 4 आपल्याला फाइंड करायचं. मग सोल्युशन लिहिताना जो सेकंड फॉर्म्युला आहे, वाय ॲक्सिस जर असेल तर फॉर्म्युला काय आहे, मग रिक्वायर्ड एरिया कॅपिटल ए इज गिवन बाय, मग ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी एक्स इंटू डी वाय. एक्स ॲक्सिस असेल तर डी एक्स घ्यायचं, वाय इंटू डी एक्स घ्यायचं, वाय ॲक्सिस असेल तर एक्स इंटू डी वाय घ्यायचं. मग सीची व्हॅल्यू आहे 0, डीची व्हॅल्यू आहे 4 आणि एक्सची व्हॅल्यू आहे 2 आहे.
मग इज इक्वल इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4x इंटू dy. मग x म्हणजेच काय आहे तर 2y आहे. मग इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 2y इंटू dy. मग हा 2 जो आहे काय करता येईल इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहिता येईल म्हणून 2 इंटू इंटिग्रेशन इंटू dx dy. y चे इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू y म्हणजेच y स्क्वेअर अपॉन 2 लिमिट फ्रॉम 0 to 4. हा 1/2 जो आहे लिमिटमध्ये तो कॉन्स्टंट आहे, आपण लिमिटच्या बाहेर घेऊ शकतो. 2 काय होईल कॅन्सल होईल म्हणजेच y स्क्वेअर लिमिट फ्रॉम 0 to 4. फर्स्ट पुट अप्पर लिमिट y इज इक्वल टू 4 ठेवलं 4चा स्क्वेअर, लोअर ठेवलं मायनस 0 स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16 आणि 0चा स्क्वेअर 0 आणि म्हणजे 16 मायनस 0 दॅट इज 16. पुढे युनिट लिहायचं स्क्वेअर युनिट. तर हे आलं रिक्वायर्ड एरिया. अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी विचारू शकता. आता असं थर्ड एक्झाम्पल घेऊ पहा आपण. कर्वचं इक्वेशन दिले y इज इक्वल टू साइन एक्स आणि लाईनचं इक्वेशन आहे x इक्वल टू 0 अँड x इक्वल टू π/2. मग आता आपल्याला रिक्वायर्ड एरिया फाइंड करायचा आहे. मग रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल टू किंवा ए इज गिवन बाय ए इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय इंटू डी एक्स. ए ची व्हॅल्यू आहे 0, बी ची व्हॅल्यू आहे π/2, वाय ची व्हॅल्यू आहे साइन एक्स. मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 साइन एक्स डी एक्स. आता साइनचं इंटिग्रेशन जे आहे साइनचं इंटिग्रेशन काय आहे मायनस कॉस आहे. म्हणून मायनस कॉस एक्स लिमिट फ्रॉम 0 to π/2. फर्स्ट पुट अप्पर लिमिट मायनस इंटू ब्रॅकेट कॉस π/2 मायनस कॉस 0, लोअर लिमिट कॉस π/2 ची व्हॅल्यू 0 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आणि मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर प्लस 1. पुढे युनिट लिहायचं स्क्वेअर युनिट. तर हे आलं रिक्वायर्ड एरिया. 2 मार्क्ससाठी विचारू शकतो. पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. पुढचं 4th नंबर आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 16x अँड लाईनचं इक्वेशन आहे x इक्वल टू 0 x इक्वल टू 4. आता y स्क्वेअर इज इक्वल टू 16x हे कशाचं इक्वेशन आहे तर पॅराबोलाचं इक्वेशन आहे. हाफ सिमेट्रिक अबाउट x ॲक्सिस. y स्क्वेअर इज इक्वल टू 16x सिमेट्रिक अबाउट x ॲक्सिस आणि त्याचा जो फोकस आहे तो फोकसचे कोऑर्डिनेट असणार आहे 4 0 आणि आपल्याला लाईन दिलेली x इक्वल टू 0 म्हणजेच y ॲक्सिस आणि x इक्वल टू 4 म्हणजे पासिंग थ्रू फोकस आणि परपेंडिक्युलर टू x ॲक्सिस. यामध्ये जो रिजन आहे हा टोटल रिजन फर्स्ट क्वाड्रंट मधील एरिया आणि फोर्थ क्वाड्रंट मधील एरिया हा आपल्याला टोटल एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. मग पहा सोल्युशन देताना काय करायचं रिक्वायर्ड एरिया कॅपिटल ए इज गिवन बाय कॅपिटल ए इज इक्वल टू 2 टाइम्स एरिया इन फर्स्ट क्वाड्रंट. जर आपण फर्स्ट क्वाड्रंट मधील हा एरिया फाइंड केला आणि त्याला कशाने मल्टिप्लाय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळणार आहे. मग देअरफॉर ए इज इक्वल टू 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय इंटू डी एक्स. आता इंटिग्रेशनचं लिमिट घेताना काय करायचं जे लाईनचं इक्वेशन आहे एक्स इक्वल टू 0 पासून 4 पर्यंत पण 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 वाय इंटू डी एक्स. आता y ची व्हॅल्यू आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 16x आहे. मग y इज इक्वल टू रूट 16x. 16चं स्क्वेअर रूट येईल 4 म्हणून 4 आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊ आणि 4 कॉन्स्टंट आहे अगेन 4 इंटिग्रल साइनच्या बाहेर लिहू शकतो आपण म्हणजे 2 इंटू 4 8 होईल. 8 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 रूट एक्स डी एक्स. आता रूट एक्स म्हणजेच एक्स रेस टू 1/2. एक्स रेस टू 1/2चं इंटिग्रल येईल एक्स रेस टू 3/2 डिवाइड 3/2 आणि लिमिट आहे 0 to 4. आता 3/2 जे आहे डिवाइड टर्म ते लिमिटचं जर बाहेर घेतलं तर 8/8
8 into 2/3 म्हणजे 16/3. फर्स्ट पुट अप्पर लिमिट 4 raised to 3/2. 4चं स्क्वेअर रूट 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे येईल 2 आणि 2चा क्यूब तो काय येईल 3 म्हणजे 4 raised to 3/2 minus 0. आता 4 raised to 1/2 म्हणजेच 2 येईल आणि 2चा क्यूब काय येईल 80 म्हणून 16/3 into 8 आणि 16 ला 8 ने मल्टिप्लाय केलं तर 128/3 स्क्वेअर युनिट. तर हाला रिक्वायर्ड एरिया. आता असं पुढचं एक एक्झाम्पल आहे. क्वेश्चन 2 आहे. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला y स्क्वेअर इज इक्वल टू 16x इथे x राहिला अँड इट्स लेटस रेक्टम. लेटस रेक्टम कशाला म्हणायचं तर हे जे फोकस मधून पास होते आणि एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असते तिला म्हणायचं लेटस रेक्टम. म्हणजे हीच डायग्राम आहे. सोल्युशन लिहिताना रिक्वायर्ड एरिया कॅपिटल ए इज गिवन बाय मग 2 टाइम्स एरिया इन फर्स्ट क्वाड्रंट. आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे 16x आणि हे जे इथे पण x राहिलं 16x. आता आपल्याला टोटल हा एरिया फाइंड करायचा आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट मधील एरिया फाइंड केला आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काही आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळेल. मग therefore a in equal to 2 times integration from a to b y into dx. मग इंटिग्रेशन इज इक्वल टू 2 इंटू लिमिट काय येईल. आता फोकसचे कोऑर्डिनेट काय असणार आहे 16x म्हणजे असलं एस इज इक्वल टू 40 म्हणजे कुठपासून घ्यायचं एक्स कोऑर्डिनेट 0 पासून 4 पर्यंत म्हणून इंटिग्रेशनचं लिमिट 0 to 4 y इंटू dx. मग y इज इक्वल टू काय y स्क्वेअर इज इक्वल टू 16x therefore y इज इक्वल टू 4 रूट x. मग 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 इंटू रूट x dx. अगेन 4 इंटिग्रल साइनच्या बाहेर घेतलं तर 8 इंटू इंटिग्रेशन 0 to 4 रूट x dx. आन्सर हेच येणार आहे. आणि एक्स रूट एक्सचं इंटिग्रल येईल एक्स रेस टू 3/2 डिवाइड 3/2 इंटिग्रेशनचं लिमिट 0 to 4 आणि 3/2 जे आहे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता येईल 8 इंटू 2/3 म्हणजे 16/3. फर्स्ट पुट अप्पर लिमिट 4 raised to 3/2 minus 0 4 raised to 3/2 4चा पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे 2 आणि 2चा पॉवर 3 म्हणजेच 8. 16 इंटू 8 येईल 128 128/3 हे आलं रिक्वायर्ड एरिया. तर अशी एक डायग्राम असणार आहे. दोन्ही डायग्राम सेम आहेत. इथे 16x राहिलं एक्सला एक्स राहिले इथे एक्स पण राहिलेले. अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला 4 मार्कसाठी 3 मार्कसाठी विचारू शकता. म्हणजे आपला पहिला जो पॉइंट झाला एरिया बाउंडेड बाय द कर्व एक्स ॲक्सिस अँड लाईन्स यावरती काही एक्झाम्पल आपण पाहिले. तर पुढच्या तासाला आपण एरिया बाउंडेड बाय 2 कर्व्स त्यावरती एक्झाम्पल पाहूया. थांबवा आता इथे. थँक्यू.